आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सध्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आरक्षणाच्या समर्थनामध्ये मातंग समाज तर विरोधामध्ये मुख्यत्वे महार समाज अतितटीने एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचं चित्र निर्माण झालंय. यातून सामाजिक द्वेष आणि परस्पर जातींविषयीचा मत्सर ही सोशल मीडियावरून पसरवली जात आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी 13% आरक्षण असून यामध्ये 59 जातींचा समावेश आहे. परंतु या आरक्षणातील जास्तीत जास्त वाटा हा 2-3 जातींनाच मिळत आहे. इतर बहुसंख्य जाती या आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत. म्हणूनच मातंग समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 7-1 अशा प्रकारे निकाल दिला असून सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे समर्थन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल येण्यापूर्वीच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण उपवर्गीकरण अभ्यास समितीची स्थापना केली. त्याचबरोबर न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती स्थापन केली. या समितीने आपला अहवाल 15 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या लोकांना आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने आपली मते व्यक्त करावयाची आहेत त्यांनी ती व्यक्त करावीत यासाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली अग्रवाल समितीची स्थापना केली. त्यांच्याकडे 1 लाखाच्या आसपास लोकांची निवेदने आलेली आहेत. त्याची छाननी होऊन आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल असे महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे केलेले समर्थन आणि वंचितांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची घेतलेली भूमिका बघून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आरक्षण लाभाचे सर्वात मोठे वाटेकरी असलेले महार आणि चर्मकार बांधव एकत्र येऊन त्यांनी आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांनी अनुसूचित जातीच्या आमदारांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. इतकेच नाही तर पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत यावर चर्चा घडवून आणण्याचाही प्रयत्न केला. 30 जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2 नातू सन्माननीय भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि आनंदराज यशवंतराव आंबेडकर आणि इतर महार समाजाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत आरक्षणाला विरोध करणारा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर महार बांधवांनी जालना, पिंपरी चिंचवड आणि अनेक ठिकाणी आरक्षणाच्या विरोधात मोर्चे काढले. मातंग समाज तर रस्त्यावर येऊन महाराष्ट्रभर मोर्चे काढत आहे. दोन्ही बाजूनी प्रचंड मोर्चे होत आहेत. आरक्षणाचे जोरदार समर्थन तर आरक्षणाला जोरदार विरोधही होत आहे. परंतु या सर्व पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी लातूर येथे आरक्षण समर्थनासाठी निघालेला मातंग समाजाचा मोर्चा हा ऐतिहासिक आणि आरक्षण विरोधकांच्या काळजात धडकी भरवणारा होता यात शंका नाही. आरक्षणासाठी मराठा समाजाचे ज्या पद्धतीने मोर्चे निघत होते त्या मोर्चाची आठवण मातंग समाजाचा मोर्चा झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. या मोर्चामध्ये मातंग समाजाचे आमदार सुनील कांबळे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार सुधाकर भालेराव, विष्णुभाऊ कसबे, प्राध्यापक सुकुमार कांबळे, सचिन साठे, कॉम्रेड गणपत भिसे, अजिंक्य चांदणे, राजू घोडे, नगीनाताई कांबळे, जोशीलाताई लोमटे आदी अनेक मंडळींनी आपली उपस्थिती लावली. अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. मोर्चाच्या आयोजनाची जबाबदारी युवा मंडळींच्याकडे होती आणि त्यांनी ती समर्थपणे पार पाडली यात शंका नाही. प्राचार्य डॉक्टर माधव गादेकर, डॉक्टर शिवाजी जवळगेकर, डॉक्टर भगवान वाघमारे आणि इतर ज्येष्ठ मंडळींनी या प्रचंड मोर्चासाठी मार्गदर्शन केले. एकूणच लातूरचा मातंग समाजाचा आरक्षण समर्थनासाठी निघालेला मोर्चा हा प्रचंड यशस्वी झाला यात वाद नाही. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.